नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सरकारी योजना आणि शेती विषयक माहिती हे यूट्यूब चॅनेल. तर सध्या कच्च्या मालाच्या बाजारात हळदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निझामाबाद, सांगली, इरोड या प्रमुख बाजारपेठांमध्ये हळदीच्या दरात सातत्याने तेजी दिसत आहे. मे 2026च्या अखेरीस हळदीचे भाव 16,500 ते 16,600 रुपये प्रति क्विंटलच्या घरात स्थिरावले आहेत. आज आपण या तेजीची कारणे, जागतिक बाजारपेठेतील स्थिती आणि भविष्यातील दिशा यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हंगामी कमी आवक, गुणवत्तेचे प्रश्न, निर्यातीला चालना आणि शेतकऱ्यांच्या साठवणुकीच्या धोरणामुळे बाजारात ही तेजी निर्माण झाली आहे. पण ही तेजी कायम राहील का, की नफावसुलीमुळे दर खाली येतील, हे आपण तपशीलवार पाहू. विभाग 2. तेजीची प्रमुख कारणे. तेजीला सर्वात मोठे कारण म्हणजे पुरवठ्यातील घट. साधारणपणे मार्च ते मे हा हळदीचा पीक हंगाम असतो. या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते, पण यंदा मात्र महाराष्ट्र आणि तेलंगणातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी आवक नोंदवली जात आहे. शेतकरी आणि स्टॉकिस्ट 18,000 रुपये प्रति क्विंटलच्या अपेक्षेने माल रोखून ठेवत आहेत. दुसरे कारण म्हणजे दर्जावर झालेला परिणाम. यंदाच्या हंगामात कमी उंचीच्या भागात लागवड केलेल्या हळदीमध्ये रायझोम रॉट या रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे डबल पॉलिश निर्यात दर्जाची हळद कमी उपलब्ध झाली आहे. निर्यातीसाठी चांगल्या दर्जाची हळद मिळणे कठीण झाल्याने त्या दर्जाला चांगला भाव मिळत आहे. तिसरे कारण म्हणजे उरलेल्या स्टॉकमध्ये घट. या वर्षाच्या सुरुवातीला बाजारात उरलेला स्टॉक सुमारे 15 लाख पोती इतका होता, तर गेल्या वर्षी तो 20 लाख पोती होता. म्हणजेच बाजारात पुरवठ्यासाठी पुरेशी हळद शिल्लक नाही. चौथे कारण म्हणजे उत्पादनात झालेली घट. भारतीय कृषी मंत्रालयाने 2025 ते 26 या वर्षासाठी हळद उत्पादनाचा अंदाज 1.140 सहस्रांश दशलक्ष टन इतका दिला आहे, जो अपेक्षेपेक्षा कमी आहे. उत्पादन कमी झाल्याचा अंदाज बाजाराला दीर्घकालीन तेजीचा संकेत देत आहे. विभाग 3. मागणीची बाजू. आता मागणीची बाजू पाहू. एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या काळात भारताची हळद निर्यात 1,63,336 टन इतकी झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 1% अधिक आहे. ही वाढ थोडी वाटत असली तरी, आयातीत 40% घट झाल्याने देशांतर्गत उपलब्धता वाढली आहे. प्रमुख खरेदीदार देशांमध्ये बांगलादेशचा समावेश आहे. बांगलादेशकडून फिंगर व्हरायटी हळदीसाठी सातत्याने मागणी येत आहे. युरोपियन युनियनमध्ये IPM प्रमाणित हळदीला मोठी मागणी आहे. शाश्वत आणि रासायनिक पद्धतीने उत्पादित हळदीला जास्त किंमत मिळते. तसेच गेल्या काही हंगामांमध्ये चीन भारतातील हळदीचा एक महत्त्वाचा खरेदीदार बनला आहे. एकंदरीत जागतिक हळद बाजार 2025 मध्ये $5.14 अब्ज होता आणि 2026 मध्ये तो $5.42 अब्ज होण्याचा अंदाज आहे. 2032 पर्यंत हा बाजार $7.48 अब्ज पर्यंत पोहोचू शकतो. हेल्थ सप्लिमेंट्स, फंक्शनल फूड, कॉस्मेटिक्स या क्षेत्रात हळदीचा वापर वाढत आहे. कर्क्युमिनची जैवोपलब्धता वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान येत आहेत, ज्यामुळे हळदीचे मूल्यवर्धन होत आहे. विभाग 4. तेजीला खीळ घालणारे घटक. कोणत्याही बाजारात तेजी टिकून राहण्यासाठी काही आव्हाने असतात. इथेही काही घटक तेजीला आळा घालत आहेत. पहिला घटक म्हणजे विशिष्ट मंडीत वाढलेली आवक. निझामाबाद, इरोड, हिंगोली या मंड्यांमध्ये आवक वाढल्याने तात्पुरता जादा पुरवठा निर्माण झाला आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकरी रोखीची गरज भागवण्यासाठी माल विक्री करत आहेत. दुसरा घटक म्हणजे ओलसर हळदीवर सवलत. उशिरा काढणी झालेली आणि ओलसर हळद कमी दर्जाची समजली जाते. या हळदीला मोठी सवलत द्यावी लागते, ज्यामुळे सरासरी किंमतीवर दबाव येतो. तिसरा घटक म्हणजे नफावसुली. काही व्यापाऱ्यांनी कमी भावात मार्च महिन्यात साठा केला होता. आता भाव वाढल्याने ते नफा कमावण्यासाठी विक्री करत आहेत, ज्यामुळे किंमती थोड्या खाली येतात. चौथा घटक म्हणजे निर्यात लॉजिस्टिक्सचा अडथळा. मध्य पूर्वेतील तणावामुळे निर्यात लॉजिस्टिक्सवर परिणाम झाला आहे. काही परदेशी खरेदीदारांनी विक्री थांबवली आहे. विभाग 5. तांत्रिक विश्लेषण. आता बाजाराच्या आकडेवारीचा विचार करूया. सपोर्ट पातळी 15,840 रुपये आहे. याखाली गेल्यास पुढील पातळी 15,716 रुपये आहे. प्रतिकार पातळी 16,132 रुपये आहे. यावर जाऊ शकल्यास 16,300 रुपयांची पातळी गाठली जाईल. मे 2026च्या अखेरीस हळद
16,500 ते 16,600 रुपयांच्या दरम्यान ट्रेड करत होती, जी काही दिवसांपूर्वीच्या तुलनेत वाढ आहे. बाजारात ताजी खरेदी आणि शॉर्ट कव्हरिंग दिसत आहे. म्हणजेच व्यापारी नवीन खरेदी करत आहेत आणि ज्यांनी आधी विक्री केली होती ते आता परत खरेदी करत आहेत. हे तेजीचे लक्षण आहे. व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी या पातळ्यांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. बाजारात सातत्याने लहान मोठ्या चढउतार होत असतात. त्यामुळे वास्तववादी किंमत लक्षात ठेवून व्यवहार करणे योग्य ठरेल. विभाग 6 भविष्यातील दिशा आणि समारोप. 2026च्या पावसाचा अंदाज सामान्यपेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे. याचा पुढील हंगामातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भाव आणखी वाढू शकतात. हेल्थ सप्लिमेंट्स, फंक्शनल फूड्स आणि कॉस्मेटिक्समध्ये हळदीचा वापर वाढत आहे. 2026 ते 2032 या काळात जागतिक हळद बाजार 5.49% वार्षिक दराने वाढण्याचा अंदाज आहे. ही वाढती जागतिक मागणी दीर्घकालीन तेजीला पोषक आहे. सद्यस्थितीत हळदीचे भाव 16,500 ते 16,600 रुपयांच्या घरात आहेत. कमी आवक, उत्पादनात घट, वाढती निर्यात यामुळे तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. तथापि, मध्यंतरी नफावसुली आणि काही मंडीत वाढलेली आवक किंमतीवर दबाव आणू शकते. शेतकऱ्यांनी सध्या भाव चांगले असल्याने हळूहळू विक्री करणे योग्य ठरेल. व्यापाऱ्यांनी सपोर्ट आणि रेझिस्टन्स पातळीचे निरीक्षण करत राहणे गरजेचे आहे. गुंतवणूकदारांनी अल्पकालीन चढउतारांकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला पाहिजे. एकूणच बाजारात तेजीचे वातावरण आहे, पण कोणत्याही बाजारात जोखीम असतेच. त्यामुळे माहितीपूर्ण निर्णय घेणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित ठरेल. आपण सर्वांनी सजग राहून बाजाराचा फायदा उठवावा. ही होती आजची हळद बाजारभावातील तेजीवर आधारित तपशीलवार माहिती. धन्यवाद.